तो छापखाना विकत घेतला होता, बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस नाव ठेवलं आणि यशवंतरावला काय म्हणतात, तुझ्या बापाची प्रेस नाही आहे, ती समाजाची प्रेस आहे आणि तू जर त्यांच्या कामामध्ये अडचण आणत असतील तर मी मुंबईला येईल ना तुला जोड्यानं मारेल म्हणतात. हे बाबासाहेबांचे शब्द आहे. अरे बाबासाहेबांनी तर आपल्या लेकरासाठी काय नाही केलं. बाबासाहेब मजूर मंत्री होते, एक उद्योगपती बाबासाहेबांजवळ आला आणि त्याला वाटलं आपलं काही परमिशन आहे, याच्या पोराला नोकरी दिली आता बेकारच आहे. ते म्हणाला, बाबासाहेबांना भेटून म्हणाला मी तुमच्या मुलाला मोठ्या पगाराची नोकरी. बाबासाहेब म्हणायचं रूट तुला जोड्यानं मारेल, मी मंत्री आहो म्हणून तू आज माझ्या मुलाला नोकरी देशील आणि उद्या मंत्री नाही तर काय त्याला काढून टाकशील आणि बाकीचे लोक काय करतील. बाबासाहेब कुठं, ज्यांनी स्वतःच्या नेक्स्ट पिढीसाठी काय नाही केलं आणि आपण 7 पिढ्यासाठी संपत्ती जमा करून राहिलो. आज आपल्याला शरमच नाही, आपण लाज शरम विकूनच खाल्लेली आहे, लक्षात घ्या. आणि ह्या लाज शरम विकून खाल्लेल्या लोकांचा उदोउदयी आपण करतो, जनता करते आपली. याच्या एवढी दुसरी शोकांतिका काय असू शकते. आणि मग आपण म्हणतो कार्यक्रमात 21वा शतक बाबासाहेबांचे. कुठून येईल 21वा शतक बाबासाहेबांचं. 21व्या शतकामध्ये ते काळी टोपीवाले बसले आहेत वरती. तो बुद्धिस्ट ट्रॅव्हलचा माणूस सोनम वांगचूक, त्याच्या जगामध्ये 1000च्या वर पेटंट आहेत त्याचे. त्याला NSA मध्ये टाकलं. आंबेडकरवादी समाज काय बोलला का नाही बोलला. आपल्याला आपल्यावर शरम यायला पाहिजे. का नाही बोललो आपण. उद्या तुमच्यापैकी NSA मध्ये जातील, लक्षात ठेवा. जे वाड्यावर जातात, बंगल्यात जातात, ते राहतील बाहेर. पण कविता लिहिणारे लोक लोकनाथ बसलेले आहेत, मच्छिंद्र जोरमाने बसलेले आहेत, यांनी जर एकही शब्द आडवा टाकला ना जेलमध्ये जातील. आपल्यासारखे बोलणारे लोक एकही शब्द तुम्ही काय बोलले ना NSA मध्ये जाल तुम्ही. NSA सुरू आहे आणि हा अघोषित आणीबाणीला उत्तर एकच समाज देऊ शकतो अशी लोकांची अपेक्षा आहे आणि तो म्हणजे निखळ आंबेडकरवादी. पण निखळ आंबेडकरवादी तर त्याची झाकली मूठ लागायची आहे. ही मूठ अशी खोलली, ते लोक जुने म्हणत ना, उंबर फोडावा नाही ना पाखरं उडवावं नाही. म्हणून आपल्या कॉंग्रेगेशन मध्ये आपण बोलू शकतो. बाहेर गेल्यावर आपल्याला खूप चांगलं बोलावं लागते. आमच्या काय आंबेडकरवादी नेते वगैरे असं म्हणावं लागते आणि ते म्हणताना मनामध्ये सुया टोचतात. तर मित्रांनो, आजची ह्या अनुवादाच्या निमित्तानं आणि ह्या पुरस्काराच्या निमित्तानं आपण जे एकत्र आलो, धम्म संवदन एकदम मंगलम उत्तम. त्याची अगोदरची एक ओळ आहे, पण ती नाही सांगत मी, हे सांगतो याच्यासाठी की वेळोवेळी जेव्हा जेव्हा तुम्ही एकत्र येता, कुटुंब एकत्र येतात, समारंभामध्ये एकत्र येतो, आपण इथे एकत्र येतो, त्यावेळेस आपण एकमेकांना धम्म सांगितला पाहिजे. तर धम्म म्हणजे काय, जगण्याचा विचार आहे. तो फक्त जगण्याचा विचार नाही आहे. बुद्धाचा धम्म हा संघर्षाचा विचार आहे. बुद्ध संघर्ष करत राहिले. त्या काळची त्यांना अनुकूलता होती, परंतु बुद्ध संघर्षच करत होते. बाबासाहेबांच्या वेळेस भयानक प्रतिकूलता होती, बाबासाहेब संघर्षच करत होते. आणि वेळोवेळी आपल्या लोकांना बाबासाहेब म्हणतात, एकच गोष्ट तुमच्या लोकांना 100 वेळा सांगा, त्यांच्या डोक्यात पक्की बसली पाहिजे, ती त्यांच्या सबकॉन्शियस मध्ये, त्यांच्या नेणिवेमध्ये पक्की बसली पाहिजे ती. आपण ह्या ठिकाणी एकत्र आलो, सर्व चळवळीचे लोक आहेत, सर्वांना आजच्या वातावरणाबद्दल खंत आहे, सर्वांना चळवळी नसल्याबद्दलचं दुःख आहे, त्यांच्या वेदना आहेत. आणि म्हणून आपण ह्या ठिकाणी हा विचार आपण केलाच पाहिजे. कारण आपल्याला सामोर जर आपल्या पिढ्यांना जगवायचं असेल आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जो जो माणूस आजही अस्पृश्य म्हणून जगतो, जो जो माणूस आजही आदिवासी म्हणून शोषणाला बळी आहे, त्या सर्वांच्यासाठी आपलं कर्तव्य आहे. कारण आपला बाप बाबासाहेब आहे. जय भीम. साहित्यातून येणारा तो टोकदारपणा जो समाजातल्या, देशातल्या संपूर्ण अमानवतेला बोचेल, टोकेल, त्याचा त्या शोषणाला, त्या दडपशाहीला कंठस्नान घालेल असा विचार ह्या साहित्यातून निर्माण झाला पाहिजे. कारण साहित्य आणि चळवळ ह्या दोन पूरक बाबी आहे. साहित्यिक असं नाही म्हणू शकत की मी चळवळ निर्माण करतो
आणि चळवळीचा कार्यकर्ता म्हणतो साहित्यिक काय करतात, पण दोघांनाही नाही माहीत की दोघंही चळवळीला पूरक आहे. कारण समाजाचं चित्र कसं भयान आणि भयावह चित्र आहे, अगदी शुष्क चित्र आहे वाळवंटासारखं. आणि आता आपणच मग खंत व्यक्त करतो, मुठभर कार्यकर्ते इथे जमा झालेले कार्यकर्ते आहेत, साहित्यिक आहेत, आता आपणच खंत व्यक्त करतो आपसामध्ये, आपल्यानंतर काय, आपल्यानंतर तर मोठा व्याक्यूम आहे, कार्यकर्ते नाही, साहित्यिक नाही, अनेक नवीन कारण त्याच्यासाठी निर्माण झाले. सत्तेजवळ जाणे, सत्तेचा पायचाटूपणा निर्माण झाला, पुरस्काराचा पायचाटूपणा निर्माण झाला, साहित्याची टोकदार बाजू, धारदार जे होतं साहित्य, आपलं आंबेडकरवादी साहित्य म्हणजे तलवारीच्या धारेसारखं आहे. तलवार न वापरता आपण सामान्य माणसाला छाटून टाकतो. आणि ह्या साहित्यामुळे जी पिढी निर्माण झाली ते साहित्य आजही आहे जिवंत, आपण तेच जुनं खरेदी करतो दीक्षाभूमीवरून. पण ह्या विचाराला आजही प्रस्थापित माणूस जो सत्तेमध्ये आहे तो घाबरतो. आपण असं नाही म्हणू शकत तो आपल्याला घाबरतो, आपल्या मागच्या पिढ्यांना घाबरतो तो, आणि आपल्याला असं वाटते तो आपल्यालाच घाबरून राहिला. आपण ह्या भ्रमामध्ये आहोत. मग हा भ्रमाचा भोपळा कुठेतरी फुटला पाहिजे, नवीन विचार निर्माण झाला पाहिजे. नवीन इतकं आहे की त्याचं स्वरूप बदललं, परंतु हे संपूर्ण सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिप्रेक्ष्य. आता मद्रासचे जे हे आले, व्हिडिओ आले, त्या मद्रासच्या एका विद्यापीठामध्ये शस्त्रपूजा झाली, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याचा विरोध केला. तर बातमी काय आली की पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. पण वस्तुस्थिती की आतमध्ये शस्त्रपूजा होत होती विद्यापीठामध्ये आणि बाहेर संघाचे कार्यकर्ते तैनात होते. तर त्या आंदोलन करणाऱ्यांना, शस्त्रपूजेचा विरोध करणाऱ्यांना RSSच्या कार्यकर्त्यांनी काळी टोपी, खाकी पॅन्ट, पांढरा शर्ट, काळा बेल्ट आणि काळी टोपी घातलेल्या RSSच्या कार्यकर्त्यांनी झोडपून टाकलं. लक्षात ठेवा, हे चित्र अत्यंत भयावह आहे. म्हणजे आता तुम्हाला पांगवण्यासाठी पोलीस नाही येणार, SRP वाले नाही येणार, मिलिटरीचं कामच नाही आहे. त्यांनी अग्निवीरांना प्रशिक्षण देऊन टाकलेलं आहे सर्व शस्त्र सांभाळण्याचं. त्यांच्या लोकांना लाठी काठीपासून सर्व प्रशिक्षण आहे. ह्या धनतुलीत दुर्गावाहिनीची प्रभात फेरी निघते. 18 वर्षापासून तर 50-55 वर्षापर्यंतच्या महिलांची हातात तलवार घेऊन आम्ही धर्मरक्षणासाठी आलो आहोत. तर त्यांचं धर्मरक्षण काय आणि त्यांच्या डोक्यानुसार, त्यांच्या बुद्धीनुसार राक्षस कोण आहे हे तुम्ही समजून घ्या. एवढं भयावह चित्र आहे. आणि आपण अत्यंत समाधानी झालेलो आहोत. आपलं हे समाधान आपल्या पुढच्या पिढ्यांना पूर्णपणे गारद करणार आहे. लक्षात. म्हणून ज्या कुणाला सत्तेचे लाभ पाहिजे होते, ज्या कुणाला पुरस्कार पाहिजे होते, ज्या कुणाला आपली दुसरी कामं करून द्यायचे होते, ज्या कुणाला आपल्या मुला मुलींना इकडे तिकडे काहीतरी बिझनेस, जे काही त्यांनी केले असेल तिथं आता फुल स्टॉप लावा, पूर्णविराम लावा. आणि आता नवीन पिढीला घडवणं सुरू करा. इट इज नेव्हर टू लेट. उशीर कधीही झालेला नसतो. लक्षात ठेवा. एक इटालियन फ्रेज आहे, इट इज नेव्हर टू लेट. असं समजू नका की आता किती उशीर झाला. उशीर कधीच होत नाही. तुम्ही आता तुमचे हे लांगूल चांगूल, तुमचे संपत्ती जमा करणं, आपले मंडळ, आपले विद्यापीठ, आपले विद्यालय यांच्यासाठी परवानगी घेणं, आम्हाला मंत्रिपद भेटलं पाहिजे म्हणून लाड घोटणारे लोक आपल्यामध्ये पाहिले. 2 इथे प्रमुख कार्यक्रम आहे आणि तिथं आपल्या नागपूरच्या बाजूला कार्यक्रम झाला आणि तिथे कोण होते गेस्ट? मुख्यमंत्री आणि गडकरी. आपण काय आणि ऐरणीवर ठेवून तुम्ही पिढ्या तयार करून राहिले, तुम्ही हातपिढ्या तयार करून राहिले. कुणासाठी? तुमच्याच पुढच्या पिढ्यांसाठी. फक्त आपल्या कौटुंबिक सुखासाठी, फक्त आपल्या व्यक्तिगत ऐश आराम आपण ज्याला म्हणतो त्याच्यासाठी. आणि बाबासाहेबांनी काय केलं? कार्यकर्त्यांनी पत्र लिहिलं बाबासाहेबांना, बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस. बाबासाहेबांनी घेतले कशासाठी? आंदोलनासाठी, समाजाच्या. पण आहे इथे लेखकावर तो काय कोटू करतो हे समजलं पाहिजे अनुवादकाला. आणि तेव्हा तो अनुवाद लेखकाची जी मूळ भावना आहे त्याच्या मागे, ही मूळ भावना त्या
सर्वसामान्य वाचकापर्यंत पोहोचवतो. आणि अनुवाद हा तेव्हाच खरा अनुवाद असतो जो मूळ लेखकाची भावना सामान्य माणसापर्यंत घेऊन जातो. म्हणजे अनुवाद मूळ साहित्याची निर्मिती करण्या एवढाच महत्वाचा आणि कठीण आहे आणि ते परिश्रमाचं काम आहे. आणि हा अनुवाद बाबासाहेबांच्या ह्या मुलाखतीच्या पुस्तकाचा अनिल गजभिये साहेबांनी, त्यामुळे आपण त्यांचं अभिनंदनच करावं हे चांगलं. कारण साहित्य ज्या प्रकारे चळवळीला दिशा देते आणि नवीन पिढीला दिशा देते, साहित्य फक्त अक्षर साहित्य कधीच असत नाही. ते साहित्य समकालीन पिढीला एक वेगळी दिशा देते, विचार देते. समकालीन पिढीला मागच्या पिढीच्या सर्व आंदोलनाचं, त्यांच्या जीवनाचं एक स्पष्ट रूप, चित्र, शब्दचित्र त्या समकालीन पिढीच्या समोर ठेवते. त्याच प्रकारे ह्या दोन्ही पिढीचा भाव तो नवीन पिढीला हस्तांतरित करते. याचा अर्थ दुसरा असा आहे की अनुवाद नवीन पिढीला, नवीन पिढीच्या चळवळीला एक वेगळी दिशा प्रदान करत असते. म्हणजे अनुवादकाचं काम कठीण आहे बरं. अनुवाद करणं सोपं नाही. शब्दाला शब्द लावून तुम्ही अनुवाद करू शकाल, परंतु हा अनुवाद तेवढाच परिणामकारक झाला पाहिजे, इफेक्टिव्ह. बाबासाहेबांच्या लिखाणामध्ये कधी कधी बाबासाहेब जे मुगनायकामध्ये लिहितात, वैष्णव भारतामध्ये लिहितात, जनतामध्ये लिहितात, तर ती जी पत्रिका होती, तिचे पाक्षिक होते, ते सामान्य माणसापर्यंत जात होते. आपणही नागपूरमध्ये इंदिरा असो, उंटाखाना असो, जोगीनगर असो, आपल्या वस्त्या, धरमपेठ, गाळगाव ह्या ठिकाणी जुने आपले जे आता हयात नाही आहे असे कार्यकर्ते एल.आर. बालीची 2 महिन्यानंतर येणारी पत्रिका तिची वाट पाहत होती, पण जुन्या वाचत होते. बाबासाहेबांचे जुने त्यांच्याकडे मुकनायक, जनता, वैष्णव भारत, प्रबुद्ध वक्ते वाचत होते. तर त्या अग्रलेखाचा जर आपण अभ्यास केला तर ते अग्रलेख सामान्य माणसासाठी होते. म्हणून बाबासाहेबांचे शब्द अगदी सहज सोपे आहेत त्या अग्रलेखांमध्ये, परंतु त्याचा जो अर्थ आहे त्या वाक्याचा टोकदारपणा कुठंच कमी झालेला नाहीये. शब्द सोपे आहे कारण ते सामान्य माणूस वाचणार आहे, परंतु ते वाचल्यानंतर जे असं भिडते ना, खस्सकन खूप असते काटा पायामध्ये, तर पायात खूप असलेल्या काट्याची सर बाबासाहेबांची भाषा टोकदार आहे. बाबासाहेब बोलत एकदम टोकदार होते, परंतु हे जे सामान्य माणसासाठी लिहिलेले हे जे अग्रलेख आहेत किंवा स्फुटलेख आहेत, ह्या साध्या वाक्यामध्ये असणाऱ्या वाचकापर्यंत पोहोचवावी लागते. तेव्हा अनुवाद त्या मूळ लेखकाचा भाव, भावना, त्याची तळमळ, कळकळ ही अनुभवाच्या वाक्यातूनही कळली पाहिजे. आणि याचाच दुसरा अर्थ असा आहे की अनुवादक सुद्धा चळवळीला सामोर रेटणारा विचार अनुवाद निर्माण करत. त्याची उग्रता, विचारामधला आक्रोश, त्याच्यामधली तळमळ आणि ह्या सर्व वाचनातून त्या वाचकाच्या मनात निर्माण होणारी नवनिर्मितीसाठी चळवळ करण्याची प्रेरणा, जर ही त्या वाचकाच्या मनात निर्माण होत असेल तरच चळवळ आणि विचार सामोर जाईल, नाहीतर तो तिथं स्थायी होऊन जाईल. म्हणून मी तुम्हाला बाबासाहेबांच्या भारतात पाकिस्तानचं उदाहरण सांगितलं. अशा अनेक चुका त्या पुस्तकांच्या भाषांतरामध्ये आहेत, मराठीच्या आणि मराठीतून झालेल्या हिंदीच्या. तर अनुवादकर्त्यांनी ही जी भावना आहे, हे जी त्याची कसोटी आहे, एक प्रकारची पॅरामीटर आहे ते, की अनुवाद करताना काय लक्षात घेतलं पाहिजे. कारण आज आपल्याला अनुवाद अकादमी तर्फे इंदोरला वास्तव्याला असणारे डॉक्टर अनिल गजभिये यांना डॉक्टर बाबा साहब की ऐतिहासिक मुलाकात, मूळ लेखक आयुष्यमान महेंद्र गायकवाड यांच्या ह्या पुस्तकाचं हिंदी अनुवाद केल्यामुळे प्राध्यापक माप गांजरे स्मृती अनुवाद सन्मान त्यांना दिला गेला. मी
डॉक्टर अनिल गजभिये सरांचं अभिनंदन करतो. स्मृतिशेष प्राध्यापक माप गांजरे यांना सुद्धा विनम्र आदरांजली वाहतो. मित्रांनो, प्रबुद्ध अकादमी अनुवाद अकादमीतर्फे आयोजित ह्या कार्यक्रमामध्ये लोक कमी संख्येने असले तरी हे सर्व आंदोलनामधले लोक आहेत, ज्यांना 80-90च्या दशकापर्यंत ज्या चळवळी जिवंत होत्या समाजामध्ये, ज्यांना कविता, आंबेडकरवादी साहित्यामधली कविता, निबंध, कादंबरी ह्या साहित्यातील सर्व प्रकारांचं वाचन केलेले कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. आंबेडकरवादी विचाराचे चिंतक, परीक्षक, स्वतः आयुष्यमान ताराचंद्रजी खांडे आणि अशा ह्या एक प्रकारच्या विद्वत आयोजनामध्ये अनुवाद हा साहित्यातील एक प्रकार आणि हा अनुवादकाला पुरस्कार देणं म्हणजे साहित्यिक चळवळ एक प्रकारे आणखी जोमात पुढे रेटणं असं मी समजतो. तसं अनुवाद करणं काही लोकांना सोपं वाटते, परंतु ते मुळातच सोपं नाही आहे. मी होतोच माहीत हा अनुवाद कदाचित लोकांना वाटू शकते, हाच अनुवाद आहे. परंतु ज्याला आपण भाषांतर म्हणतो, अनुवाद म्हणतो, तर्जुमा म्हणतो, ही साहित्यामधली एक मोठी कठीण विधा आहे. कारण भाषेला शब्दाप्रमाणे पलटवत जाणं हा अनुवाद नसतो कधी. तर अनुवादकाला त्या दोन्ही भाषांचं सखोल ज्ञान असणं आवश्यक असते. मराठीचं जर हिंदीमध्ये भाषांतर होत असेल तर त्याला मराठीची भाषा पूर्ण आली पाहिजे. ती साधारण भाषा नाही, त्याला साहित्यिक भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. त्याची व्होकॅब्युलरी, त्याचा जो शब्दसंग्रह आहे, शब्दसाठा आहे, हा अगदी संपन्न आणि परिपक्व पाहिजे. त्याचं स्वतःचं वाचन सखोल पाहिजे आणि ज्या भाषेमध्ये भाषांतर करायचं आहे त्याही भाषेबद्दल त्याची तेवढीच तयारी पाहिजे. तेव्हा तो अनुवाद जास्त समर्पक आणि जास्त परिपक्व होतो, त्याची उपयोगिता वाढते. नाहीतर काय होते, मी सांगतो एक उदाहरण, छोटं उदाहरण सांगतो, अत्यंत महत्वाचं आहे. बाबासाहेबांनी थॉट्स ऑन पाकिस्तान लिहिला आणि नंतर ते पार्टिशन ऑफ इंडिया म्हणून 2 टाईम दुसऱ्यांदा प्रकाशित केला. त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात मुस्लिमांना एक्स्ट्रीमिस्ट, बरोबर आहे की मुस्लिम, हिंदू जसे कट्टर धार्मिक आहेत तसे मुस्लिम एक्स्ट्रीमिस्ट आहेत. आताच्या आपल्या काही अनुवादकांनी हव्यासापोटी किंवा मी अनुवादक आहे आणि मी बाबासाहेबांच्या साहित्याला, बाबासाहेबांच्या विचाराला कसं मी पुढे नेतो, तर ही एक प्रकारची पदवी किंवा लौकिक स्वतःसाठी मिळवून घेण्यासाठी त्यांनी त्या एक्स्ट्रीमिस्ट शब्दाला अतिरेकी करून टाकलं. मुळातच एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे अतिरेकी नाही होत, पण टेररिस्ट म्हणजे अतिरेकी. मग हिंदीवाल्यांनी त्या मराठीचं पुन्हा हिंदीत भाषांतर केलं आणि अलीकडे जो काही भारताचा इतिहास आहे अलीकडचा, एक्स्ट्रीमिस्ट तसा होते. पण आता पहा, एका शब्दामुळे संपूर्ण ती जी कौम आहे, मुस्लिम कौम आहे, मुस्लिम बिरादरी आहे, तो धर्म आहे, आपण त्याला संपूर्ण आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करतो. आपल्या भाषेतून सुटल्या असतील, परंतु हे आपण केलेलं आहे. म्हणून अनुवाद हा जो प्रकार आहे, जेवढा साहित्यिक आणि विचारवंत आपल्या साहित्याचं सृजन करतो, त्याची निर्मिती करतो, त्याच्या मागे
समाजाबद्दलची, शोषणाबद्दलची, दडपशाहीबद्दलची, जातीवादाबद्दलची, एकंदरीतच सामान्य माणूस भरडल्या जाण्याबद्दलची त्याची जी काही वेदना असते आणि त्या वेदनेतून त्या माणसाला बाहेर आणणं किंवा ती वेदना, त्याचं ते शोषण सामान्य माणसापर्यंत पोहोचवणं, त्याच्या शब्दामध्ये, त्याला समजणाऱ्या शब्दामध्ये सुलभ आणि बाळबोध पद्धतीने पोहोचवणं, हा जो त्याचा उद्देश असतो, ही जी त्याची तळमळ असते, कळकळ असते, ही त्या भाषांतरातून जाते. आणि म्हणून जेवढं महत्व साहित्याच्या मूळ निर्मितीला आहे ती भाषाच नाही. अनुवादामध्ये दुसरा एक पुन्हा दुसरी एक समस्या, दुसरा प्रश्न आहे. प्रत्येक भाषा त्या भाषेच्या बोली आहे आणि प्रत्येक भाषेचे शब्द त्या बोलीमध्ये जेव्हा बदलता येतात सोबत त्याचे अन्वयार्थही